मी सावेला असताना आमच्या सामंतबाईने मी बेंचवर बसताना ग्राउंडला लक्ष असताना फटक्याने रट्टा मारला आणि सांगितलं मी काय शिकवत होते सांग जरा बरं. माझ्या लक्षातच आलं नाही की मॅडम आमच्या काय शिकवत होत्या. त्यावेळेला मॅडम विषम संख्या शिकवत होत्या आणि ते विषम संख्या शिकवताना माझं दुर्लक्ष होतं. त्यांनी मला जो रट्टा मारला त्याच्याने माझा पूर्ण क्लास माझ्यावर हसला आणि हेच गृहीत धरून मला त्यांनी टाइम दिला की 24 तासात उद्या येणाऱ्या क्लासमध्ये तू मला ही विषम संख्या 100 पर्यंत एका शब्दात वाचून दाखव, बोलून दाखव. मला आता शाळा सोडून जवळजवळ 45 वर्ष झाली आहे आणि या 45 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या शरीरामध्ये ती विषम संख्या अजून भिनते. मी एक प्रयत्न करतो की ती विषम संख्या आपल्या समोर पुरवण्याचा प्रयत्न करेन. मला पुन्हा पुन्हा त्या आमच्या बाईने प्रत्येक वर्गात घेऊन ती विषम संख्या बोलायला लावली आणि 11 सेकंदामध्ये 99 पर्यंतची विषम संख्या मी बोलून दाखवली. आता कदाचित माझे नेते जे बसले त्याच्यासमोर मला बोलता येणार की नाही माहिती नाही, पण मी प्रयत्न करतो फक्त शिक्षकांसाठी प्रयत्न. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 41 41 45 तिला तुमचं दबाव आहे आणि तुमचं दबाव आणि म्हणूनच तुम्हाला आदर्श शिक्षक जो पुरस्कार साहेब देतात मी त्यांचं अभिनंदन करेन. ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले अशांचं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि